दुनिया ज्याला नशिबाचा खेळ म्हणते, मी त्याला आपल्या लोकांच्या निष्ठुरतेत आणि रक्ताच्या नात्यांच्या कडवटपणात बदलताना पाहिलं आहे. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी कापऱ्या हातांनी मला त्या 3 फाटलेल्या नोटा दिल्या, तेव्हा मला वाटलं की कदाचित गरिबीच्या धक्क्याने त्यांचा मानसिक तोल गेला असेल. पण त्या जुन्या कागदांच्या मागे जी भयानक सत्यता आणि कोट्यवधी रुपयांचं रहस्य लपलं होतं, तिने माझ्या पायाखालची जमीन हलवून टाकली. काय एखादा बाप आपल्या मुलांच्या द्वेषापासून वाचण्यासाठी इतका मोठा डाव खेळू शकतो का? त्या फाटलेल्या नोटांमध्ये लपलेल्या एका छोट्या खुणेने केवळ मला रातोरात संपत्तीची मालकीण बनवलं नाही, तर त्या सत्याचा पडदा उघडला, ज्याला ऐकल्यावर तुमचा थरकाप उडेल. शेवटी त्या मामूली नोटांमध्ये असं काय होतं की ज्याने माझं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं? माझं लग्न जेव्हा या भव्य हवेलीत झालं होतं, तेव्हा मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की एक दिवस मला याच घराच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्यात अश्रू ढाळावे लागतील. सासरे श्रीधरराव हे शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचा दबदबा इतका होता की त्यांच्या नावाकडे पाहिल्यावर लोक आदराने डोकं झुकवत. त्यांची हवेली, जिला लोक शांती निवास म्हणत, ती कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. चारही बाजूंना बागा, संगमरवरी फरशी आणि झुंबरांच्या प्रकाशाने चमकणारं ते घर आनंदाचं ठिकाण होतं. माझं लग्न त्यांच्या धाकट्या मुलाशी, आरवशी झालं होतं. घरात मोठा भाऊ राहुल आणि वहिनी सविता यांचा रुबाब होता. सासऱ्यांनी आपल्या पत्नीच्या निधनानंतर आम्हा सर्वांनाच आपलं जग मानलं होतं. सुरुवातीचे दिवस सर्व काही स्वप्नासारखे होते. सकाळचा चहा एकत्र घेणं, प्रत्येक सणावर कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये मेजवानी, हे सर्व सामान्य होतं. पण या चकाचोंदीखाली नात्यांमध्ये जे विष पसरत होतं, त्याची मला पूर्ण कल्पना नव्हती. राहुल जेठजी स्वभावाने खूप महत्वाकांक्षी आणि सत्तेची भूक असलेले होते. त्यांच्यासाठी नात्यांचं महत्त्व फक्त तेवढंच होतं जेव्हा समोरचा व्यक्ती त्यांच्या फायद्याचा असे. सासऱ्यांनी आपला संपूर्ण व्यवसाय माझ्या जेठजींवर सोपवला होता, तर जाऊबाई सविता यांचा सारा दिवस दागिने निवडण्यात आणि किटी पार्टीत जात असे. त्यांना या गोष्टीचा गर्व होता की त्या शहरातील सर्वात श्रीमंत घराण्याच्या मोठ्या सुनबाई आहेत. मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाची मुलगी होते. मी नेहमी नात्यांना जपण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असे. पण माझा साधेपणा माझ्या जाऊ सविताला नेहमी खटकत असे. त्या मला नेहमी कमी लेखण्याची संधी शोधत असत. आरव, माझे पती, स्वभावाने सरळ आणि मोठ्या भावाच्या सावलीत राहणारे होते. ते कधीही कोणत्याही वादात पडत नसत. याचा फायदा नेहमी माझे जेठ घेत असे. वेळेने अशी वळण घेतली की रातोरात आनंदाचा हा महाल ताशाच्या पत्त्यांप्रमाणे कोसळला. एक चुकीचा व्यावसायिक करार आणि शेअर बाजारातील अचानक घसरणीमुळे श्रीधरराव यांच्या दशकानुदशकांच्या साम्राज्याचा पाया हादरला. सासऱ्यांनी आपली संपूर्ण पुंजी त्या प्रकल्पात गुंतवली होती, ज्याला माझ्या जेठजींनी फार फायद्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात ती एक दलदल होती. हळूहळू बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या. ज्या कर्जदारांना सासऱ्यांनी वर्षानुवर्ष वाढवलं होतं, ते आज घराबाहेर उभे राहून उद्धटपणे वागू लागले होते. कर्जाचा डोंगर इतका वाढला की सासऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या धक्क्यामुळे त्यांना गंभीर हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवलं खरं, पण त्यांचा अर्धा देह निकामी झाला. ते बिछाण्यावर पडले आणि त्यांचा आवाजही गेला. जसजसा सासऱ्यांचा खिसा रिकामा झाला आणि ते लाचार झाले, तसतसे या हवेलीच्या खऱ्या मालकांचे चेहरे उघडे पडू लागले. ज्या माझ्या जेठजींनी वडिलांच्या पायांची चाकरी करून संपूर्ण व्यवसाय सांभाळला होता, त्याने एक क्षणही विचार केला नाही. त्याला वाटू लागलं की आता हा म्हातारा फक्त एक ओझं आहे. घरातील मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या जाऊ लागल्या. जेठजींनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी
सासऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर नजर टाकली, पण त्याला ती कागदपत्र सापडत नव्हती. राग आणि निराशा त्याने त्या आजारी बाबांवर काढायला सुरुवात केली. एका सकाळी जेव्हा सासऱ्यांना तीव्र ताप होता, तेव्हा जेठजी आणि जाऊबाई यांनी ठरवलं की आता त्यांना घराच्या मुख्य खोलीत ठेवण्याचा काही अर्थ नाही. वहिनींनी नाक मोडत म्हटलं की आजारी म्हाताऱ्यामुळे घरात औषधांचा वास येतो आणि पाहुण्यांवर वाईट परिणाम होतो. कोणतीही लाज न बाळगता जेठजींनी सासऱ्यांना त्यांच्या मखमली बिछाण्यावरून उठवलं आणि घराच्या मागच्या भागातील त्या जुन्या स्टोरूममध्ये नेऊन ठेवलं, जिथे वर्षानुवर्ष अडगळ साचून राहिली होती. ती खोली काय होती? तो नरकच होता. भिंतीवरून प्लास्टर पडत होतं, चारही बाजूंना किडे होते आणि ओलसरपणाची अशी दुर्गंधी येत होती की तिथे एक क्षण उभं राहणंही कठीण होतं. तिथे ना प्रकाश होता ना पंखा. सासऱ्यांच्या डोळ्यात त्यावेळी जी असह्यता आणि वेदना होती ती पाहून माझं काळीज तुटलं. ते काहीतरी बोलू इच्छित होते, त्यांचा हात थरथरत होता, पण माझ्या जेठने निष्ठुरपणे दरवाजा अर्धा बंद केला आणि म्हटलं की आता हीच तुमची जागा आहे. आरव गप्प उभं राहून हे सर्व पाहत होता. मी जेव्हा विरोध केला तेव्हा माझ्या जेठने माझ्यावर ओरडत म्हटले की जर एवढी सहानुभूती आहे तर तूही तिकडे जाऊन राहा. आरवने मला खेचून खोलीत बंद करून टाकले. त्या रात्री मला झोप लागली नाही. स्टोरूमच्या त्या खिडकीतून सासऱ्यांच्या कन्याचे आवाज येत होते. ते थंडीने कुडकुडत होते. ज्या बापाने आपल्या मुलांना मखमली चादरीत झोपवलं होतं, आज ते फाटलेल्या चादरीवर पडले होते. माझा आत्मा मला धिक्कारत होता. मी ठरवलं की यासाठी मला माझ्या जेठजींचा मारही खावा लागला तरी चालेल, पण मी बाबांना या अवस्थेत सोडणार नाही. मध्यरात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा मी चोरून उठले. मी स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी हलकी पेज बनवली आणि एक जुनी घोंगडी घेऊन स्टोरूमच्या दिशेने निघाले. तिथली शांतता अंगावर काटा आणणारी होती. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा उंदरांच्या पळापळीचे आवाज आले. सासरे अंधारात आपल्या थकलेल्या डोळ्यांनी छताकडे टक लावून पाहत होते. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यांनी निर्जीव हात उचलून मला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यात ताकद नव्हती. मी त्यांचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं आणि त्यांना आधार देत पेज खाऊ घातली. त्यांचे अश्रू माझ्या हातावर पडत होते. ते जणू अंमलासारखे माझ्या हृदयाला जाळत होते. मी त्यांना जुन्या कपड्यांच्या आडोशाने घोंगडी पांघरून दिली. सासऱ्यांनी माझा हात घट्ट पकडला, जणू काही मला जाण्यापासून रोखत होते. त्या अंधाऱ्या खोलीत कचरा आणि अडगळ यांच्यामध्ये मला जाणवलं की खरी श्रीमंती पैशात नसते, तर त्या अश्रूंमध्ये असते जे आपल्यासाठी वाहतात. पुढचे अनेक दिवस हेच सुरू राहिले. मी दिवसभर वहिनींचे टोमणे सहन करत होते, घरचं सगळं काम करत होते आणि रात्री चोरून सासऱ्यांची सेवा करत होते. माझे जेठ अनेकदा दारूच्या नशेत तिथे येऊन ओरडत असे की अरे म्हाताऱ्या, सांग कुठे आहे ती मृत्यूपत्राची कागदपत्र? कुठे लपवून ठेवलीस त्या दुसऱ्या तिजोरीची चावी? सासरे शांत राहा. माझे जेठ त्यांना हलवून झिंजोडून टाकत असे. कधी कधी त्यांच्या हातापायांवर लाताही मारत असे. माझं रक्त सळसळत असे, पण मी विवश होते. हवेली आता स्मशानासारखी वाटू लागली होती. नोकरांना कामावरून काढून टाकलं होतं. सविता वहिनी आता स्वतः काम करायला तयार नव्हत्या, त्यामुळे सगळा भार माझ्यावर टाकला गेला होता. त्या अनेकदा सासऱ्यांना मिळणाऱ्या जेवणावरही बंदी घालत, म्हणत की जेव्हा कमवू शकत नाही तर खाण्याची काय गरज. मी माझ्या ताटातील अन्न वाचवून बाबांसाठी नेत असे. एक दिवस माझ्या जेठने सासऱ्यांची जुनी पेटी बाहेर काढली आणि ती सर्वांसमोर फोडली. त्यांना वाटलं की त्यात कदाचित सोने किंवा मालमत्तेची कागदपत्र असते, पण त्यातून काय निघालं? फक्त माझ्या सासूबाईंची जुनी फोटो, सासऱ्यांच्या पहिल्या कमाईचं एक नाणं आणि मुलांच्या बालपणीची काही खेळणी. माझ्या जेठने रागाच्या भरात त्या आठवणी जमिनीवर फेकल्या आणि त्यांच्यावर पाय ठेवला. सासरे हे सर्व दरवाजाच्या फटीतून पाहत होते.
त्यांच्या त्या निशब्द आक्रोशाचे प्रतिध्वनी आजही माझ्या कानात घुमतात. नात्यांचं इतकं घाणेरडं रूप मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. पैसा माणसाला आंधळं तर करतोच, पण राक्षसही बनवतो, हे त्या दिवशी सिद्ध झालं होतं. सासऱ्यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत चालली होती, पण कोणालाही त्यांची काळजी नव्हती. सर्वजण फक्त त्या संपत्तीच्या शोधात होते जे त्यांना सापडत नव्हते. स्टोरूम मधील ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि भयानक रात्र होती. सासरे, ज्यांना पूर्वी संपूर्ण शहर आदराने सलाम करत होते, आज अडगळीत एका फाटलेल्या चादरीवर पडले होते. त्यांच्या श्वासांची घरघर त्या शांत खोलीत एखाद्या जुन्या इंजिनसारखी घुमत होती. मी जेव्हा त्यांच्या डोक्याखाली एक जुनी उशी ठेवली, तेव्हा त्यांनी माझं मनगट पकडलं. त्यांच्या हातांचा तो थंड स्पर्श आजही माझ्या आत्म्याला थरकाप उडवतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक असा रिकामेपणा होता जो 1000 शब्दाहून अधिक काही सांगत होता. मला जाणवलं की बाहेरचं चकचकीत जग त्यांच्यासाठी आता संपलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण त्या छोट्या झरोक्यातून आत आली, तेव्हा मी पाहिलं की खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या पेटीवर धुळीचा जाड थर साचला होता. सविता वहिनींनी सकाळीच आपल्या मोठ्या आवाजाने घर डोक्यावर घेतलं होतं. त्या स्वयंपाकघरात ओरडत होत्या की आज नाश्त्याला काय बनवायचं, आणि त्याच वेळी नोकरांना शिव्या देत होत्या, जरी प्रत्यक्षात घरात एकही नोकर उरला नव्हता. त्या वारंवार स्टोरूमकडे इशारा करून म्हणत होत्या की त्या बाजूला जाण्याची काही गरज नाही, तिथे फक्त घाण आणि आजारपण आहे. माझ्या जेठांचं वर्तन तर आणखी हिंसक होत चाललं होतं. त्यांना खात्री होती की सासऱ्यांनी कुठेतरी कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम किंवा दागिने लपवून ठेवले आहेत. ते दिवसातून 3 वेळा स्टोरूममध्ये जात असत आणि प्रत्येक वेळी सासऱ्यांना जोरात हलवून झिंजोडून टाकत असत. एक दुपारी मी खिडकीजवळ उभी होते, तेव्हा मी ऐकलं की माझे जेठ ओरडत होते की अरे म्हाताऱ्या, तोंड उघड, ते स्विस बँकेचे कागद कुठे आहेत, आणि तू आईच्या नावावर जी जमीन खरेदी केली होतीस तिची मूळ कागदपत्र कुठे आहेत. सासऱ्यांचा आवाज तर आधीच गेला होता. ते फक्त मान हलवून नकार देत. माझ्या जेठांनी रागाने जवळ पडलेला एक पितळी लोटा उचलला आणि भिंतीवर आपटला. तो लोटा सासऱ्यांच्या कानाजवळून जाऊन भिंतीला आदळला. माझं काळीज दचकलं. मी आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या जेठने मला धक्का देऊन बाहेर काढले आणि म्हटलं की अंजली, या म्हाताऱ्याची बाजू घेणं बंद कर. जर तुला याच्याबद्दल एवढी सहानुभूती असेल तर आजपासून तुझं जेवणही बंद. त्या दिवसापासून मी माझ्या वाट्याचं अन्न सासऱ्यांना खाऊ घालायला सुरुवात केली. मी स्वतः उपाशी राहत होते, पण त्यांच्यासाठी चोरून पेज आणि दुधाची व्यवस्था करत होते. घराचं वातावरण असं झालं होतं जणू काही आम्ही एखाद्या रणांगणावर राहत आहोत. माझे पती आरव पूर्णपणे आपल्या मोठ्या भावाच्या अधीन झाले होते. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी सासऱ्यांच्या अवस्थेबद्दल बोलत होते, तेव्हा ते तोंड फिरवून घेत. त्यांनी मला म्हटलं की अंजली, भाऊ जे करत आहेत ते घर वाचवण्यासाठी करत आहेत. बाबांनी सगळा पैसा बुडवला, आता आपण रस्त्यावर आलो आहोत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की पैसा येत जात राहतो, पण बाप पुन्हा मिळत नाही. पण त्यांच्यावर जणू कुणीतरी जादू केली होती. सविता वहिनी आता हळूहळू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तू आपल्या माहेरी पाठवू लागल्या होत्या. त्यांना भीती होती की बँकेचे अधिकारी येऊन सर्व काही जप्त करून नेतील. तर सासऱ्यांच्या खोलीतील एक एक वस्तूची झडती घेत. इतकंच नाही तर त्यांनी सासऱ्यांच्या जुन्या कोटाचे खिसेही फाडले. कदाचित एखादी चावी सापडेल या आशेने. एक रात्र खूप जोरदार पाऊस पडत होता. स्टोरूमचं छप्पर गळू लागलं. सासरे पूर्णपणे भिजले होते. मी जेव्हा तिथे पोचले तेव्हा पाहिलं की ते थंडीने अक्षरशः कुडकुडत होते. मी माझ्या पदराने त्यांचं शरीर पुसलं आणि त्यांना माझ्या खोलीत आणून एक कोरडी चादर दिली.
त्यावेळी त्यांनी माझा हात पकडून आपल्या फाटलेल्या शर्टाच्या खिशाकडे इशारा केला. मी हात घातला तेव्हा तिथे काहीच नव्हतं. मला वाटलं की कदाचित ते एखादी जुनी आठवण शोधत असतील. सासऱ्यांची अवस्था पाहून डॉक्टरांना बोलावणं खूप गरजेचं होतं. पण माझ्या जेठने स्पष्ट नकार दिला होता. ते म्हणाले की डॉक्टरांची फी कोण देणार? तू तुझ्या माहेरातून आणणार आहेस का? मी माझ्या आईने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि चोरून एका छोट्या दवाखान्यातील डॉक्टरांना घरी बोलावलं. डॉक्टरांनी जेव्हा सासऱ्यांची तपासणी केली तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यातील दुःख आणि आश्चर्य लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला एकांतात म्हटलं की बेटा, त्यांना औषधांपेक्षा जास्त प्रेम आणि आदराची गरज आहे. त्यांचं शरीर साथ सोडत आहे कारण त्यांचं मन आधीच हरलं आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी हमसून रडू लागले. सासऱ्यांनी मला रडताना पाहिलं. त्याने इशाऱ्याने मला जवळ बोलावलं आणि मोठ्या कष्टाने एक एक शब्द जोडत पुटपुटले, रडू नकोस. ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात. पुढचे काही दिवस माझे जेठ आणि सविता वहिनी यांचा अत्याचार वाढतच गेला. त्याने सासऱ्यांना आंघोळ घालणंही बंद करून टाकलं. मी जेव्हा त्यांना आंघोळ घालण्यासाठी पाणी गरम करत होते तेव्हा सविता गॅस बंद करून टाकत असे. ती म्हणायची की गरम पाण्याची नासाडी कशाला, थंड पाण्याने आंघोळ घाल. डिसेंबरच्या त्या कडक थंडीत ती एका लाचार वृद्धाला थंड पाण्याने आंघोळ घालण्याची भाषा करत होती. मी माझ्या बादलीतून गरम पाणी काढून त्यांना आंघोळ घातली. त्यावेळी मला सासऱ्यांच्या पाठीवर काही निळे वर्ण दिसले. माझा संशय खात्रीत बदलला की माझ्या जेठने त्यांना मारहाण केली होती. हे पाहून माझं रक्त सळसळलं. मी माझ्या जेठ समोर जाऊन त्यांच्याकडे याचा जाब विचारला तेव्हा त्यांनी मला थप्पड मारली. आरवनेही माझी बाजू घेतली नाही. त्या थप्पडीने माझ्यातील ममतेला एक ठिणगी दिली. मी ठरवलं की आता मी सासऱ्यांची ढाल बनून उभी राहील. मी दिवस रात्र त्यांच्या जवळ बसू लागले. तिथली दुर्गंधी आणि उंदरांची वर्दळ यांची आता मला सवय झाली होती. मी पाहिलं की सासरे अनेकदा भिंतीवर काही रेषा काढत राहत. मला वाटलं की ते कदाचित आपले उरलेले दिवस मोजत असतील. पण त्या रेषांमध्ये काहीतरी वेगळा नमुना होता. ते कधी 3 रेषा काढत आणि नंतर त्यांना ओलांडून टाकत. एकदा त्यांनी जमिनीवर धुळीत 10 हा आकडा लिहिला. मी विचार केला की कदाचित ते 10 रुपये मागत असतील. पण त्या घरात 10 रुपयेही कोणाकडे उरले नव्हते. सर्व काही कर्जात बुडालं होतं. सविता वहिनी आता घरातील जुनं फर्निचरही अडगळ भावाने विकू लागल्या होत्या. एक दिवस त्यांनी सासऱ्यांची ती आवडती आराम खुर्चीही विकली, ज्यात बसून ते पूर्वी तासन तास आम्हाला गोष्टी सांगत असत. सासऱ्यांनी खिडकीतून जेव्हा ती खुर्ची नेताना पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले. ती खुर्ची फक्त लाकडाचा एक तुकडा नव्हती, ती त्यांच्या गेलेल्या वैभवाची शेवटची आठवण होती. सासऱ्यांचा आजार आता त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोचला होता. त्यांना सतत खोकला येत होता आणि प्रत्येक खोकल्याबरोबर त्यांच्या तोंडातून रक्तही येऊ लागलं होतं. माझ्या जेठने हे पाहून म्हटलं की आता याचा शेवट जवळ आला आहे. बरंच झालं, या ओझ्यातून तरी सुटका होईल. त्यांनी दर सासऱ्यांसमोरच त्यांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाबद्दल बोलणं सुरू केलं. ते म्हणाले की लाकूड खूप महाग झालं आहे. आपण यांना जवळच्या स्मशानभूमीतच अग्निदहन करू. हे ऐकून सासऱ्यांनी आपले डोळे मिटून घेतले. मला असं वाटलं जणू त्या क्षणी त्यांचा आत्माच मरण पावला होता. फक्त शरीर जिवंत होतं. त्या रात्री सासऱ्यांनी मला एक जुनी छोटी डब्बी दाखवली, जी त्यांनी धुळीत लपवून ठेवली होती. जेव्हा मी ती उघडली तेव्हा त्यात माझ्या सासूबाईंची एक छोटी टिकली आणि एक वाळलेलं गुलाबाचं फूल होतं. त्यांनी ती डब्बी मला दिली. जणू आपली सर्वात मौल्यवान आठवण माझ्याकडे सोपवत होते. रहस्य तेव्हा सुरू झालं जेव्हा एक दिवस एक अनोळखी माणूस घराबाहेर येऊन उभा राहिला. त्याने काळा कोट घातला होता आणि तो वारंवार सासऱ्यांबद्दल विचारत होता. माझ्या जेठने त्याला हाकलून दिलं, पण त्या माणसाने जाताना मला एक कागदाचा तुकडा दिला. त्यावर लिहिलं होतं
की वेळ कमी आहे, नोटा सांभाळून ठेव. मला काहीच समजलं नाही. कोणत्या नोटा? आमच्याकडे तर खाण्यासाठीही पैसे नव्हते. काय सासऱ्यांकडे असं काही होतं का जे माझ्या जेठच्या नजरेतून सुटलं होतं? मी सासऱ्यांना त्या माणसाबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते फक्त शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि इशारा होता. त्यांना माहीत होतं का की त्यांचा जीव धोक्यात आहे, की ते एखाद्या मोठ्या रहस्याचं रक्षण करत होते. माणसाच्या लालसेला कोणतीही सीमा नसते. ते मी तेव्हा पाहिलं जेव्हा सविता वहिनींनी सासऱ्यांची फाटलेली गादीही फाडायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की कदाचित नोटा गादीच्या आत शिवून ठेवल्या असते. त्यांनी सगळी कापूस बाहेर काढली आणि सासऱ्यांना उघड्या जमिनीवर झोपण्यासाठी सोडून दिलं. सासरे त्या रात्री थंडीने अक्षरशः निळे पडले होते. मी माझ्या साड्या अंथरून त्यांच्यासाठी अंथरून तयार केलं. सासऱ्यांनी माझा हात धरला आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या नजरेत खोल कृतज्ञता होती. त्याने आपल्या फाटलेल्या शर्टाच्या आतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे ते करू शकले नाही. मी त्यांना मदत करू इच्छित होते तेव्हा त्यांनी मान हलवून नकार दिला, जणू काही ते एखाद्या योग्य क्षणाची वाट पाहत होते. घराची अवस्था दिवसेंदिवस आणखी बिघडत चालली होती. बँकेचे अधिकारी आता घराबाहेर जप्तीची नोटीस लावून गेले होते. माझे जेठ वेड्यासारखे घराचा कोपरा कोपरा उकरत होते. त्यांना खात्री होती की सासऱ्यांनी कुठेतरी सोने लपवून ठेवलं आहे. त्याने घराच्या अंगणातील झाडं सुद्धा तोडून टाकली. कदाचित मुळांमध्ये काही सापडेल या आशेने. सासरे हे सर्व पाहत आणि आपल्या नशिबावर अश्रू ढाळत. ज्या साम्राज्याला त्यांनी आयुष्यभर कष्ट करून उभं केलं होतं त्याचं त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून उद्ध्वस्तीकरण होत होतं. नात्यांचा हा विध्वंस पाहून माझा आत्मा हादरून जात असे. मला भीती वाटत होती की ज्या दिवशी माझ्या जेठच्या हाती काहीच लागणार नाही त्या दिवशी ते सासऱ्यांबरोबर काहीतरी भयंकर करतील. आणि तो दिवस आता फार दूर नव्हता. सासऱ्यांचे श्वास आता त्यांची साथ सोडू लागले होते आणि हवेत एक विचित्र रहस्य मिसळलं होतं. सासऱ्यांच्या आयुष्यातील शेवटचे 3 दिवस एखाद्या भयानक दुःख स्वप्नासारखे होते. स्टोरूम मधील हवा जड झाली होती, ज्यामध्ये मृत्यूची चाहूल स्पष्ट जाणवत होती. त्यांना तीव्र ताप होता आणि त्यांच्या शरीराची उष्णता त्यांच्या खाली असलेल्या त्या ओल्या चादरीलाही तापवत होती. माझे जेठ आणि सविता वहिनींनी तर आता स्टोरूमकडे पाहणं सुद्धा पूर्णपणे बंद केलं होतं. गल्लीतील लोक जे कधी मधी भेटायला येत आणि सासऱ्यांची विचारपूस करत, तेव्हा माझे जेठ मोठ्या बिनधास्तपणे हसून म्हणत असत की बाबा आराम करत आहेत, म्हातारपण आहे, थोडा अशक्तपणा तर असणारच. पण घरातील खरी परिस्थिती अशी होती की त्या वृद्धाला पाणी देणारं सुद्धा कोणी नव्हतं. मी त्या 3 दिवसात डोळ्याची पापणीही मिटली नाही. माझा सगळा वेळ त्या ओलसर खोलीतच जात होता. मी त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते आणि देवाकडे प्रार्थना करत होते की एकतर त्यांना बरं कर किंवा या नरक यातनेतून त्यांची सुटका कर. त्यांचे ओठ सुकून पांढरे पडले होते आणि ते आता काहीही गिळू शकण्याच्या अवस्थेत नव्हते. सासऱ्यांचे डोळे अनेकदा खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात खिळलेले असत, जिथे अडगळाचा मोठा ढीग होता. मला वाटायचं की कदाचित ते तिथे लपलेल्या उंदरांकडे पाहत असतील, पण त्यांच्या नजरेत एक विचित्र तळमळ दिसत होती. शेवटची रात्र होती. बाहेर सर्वत्र शांतता पसरली होती आणि संपूर्ण घर गाढ झोपेत होतं. तेव्हा सासऱ्यांनी अचानक माझं बोट आपल्या उरलेल्या पूर्ण ताकदीने पकडलं. त्यांच्या पकडीत अशी तडफड होती की ती पाहून मी दचकले. त्यांच्या डोळ्यात एक चमक उमटली, जणू काही विझू पाहणारा दिवा शेवटच्या क्षणी पूर्ण तेजाने पेटून उठला होता. त्यांनी थरथरत्या हातांनी इशारा करून मला त्यांच्या त्या जुन्या आणि घाणेरड्या उशाखाली हात घालायला सांगितलं. ती उशी दुर्गंधीने भरलेली होती
आणि त्यात वर्षानुवर्षांची धूळ साचली होती. जेव्हा मी हात आत घातला तेव्हा माझ्या बोटांना काहीतरी मखमली स्पर्श जाणवला. मी ते बाहेर काढलं तर ती एक छोटी काळी मखमली पिशवी होती. सासऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी मला कठोर इशारा केला की ती आत्ताच उघडू नकोस आणि तिला लगेच आपल्या साडीच्या पदरात लपव. त्यांचा चेहरा घामाने भिजला होता. जणू काही हा छोटासा इशारा करण्यासाठी त्याने आपली उरलेली सगळी शक्ती पणाला लावली होती. यानंतर जे घडलं त्याने मला स्तब्ध करून टाकलं. सासऱ्यांनी आपल्या फाटलेल्या बनियनच्या आत हात घातला, जिथे त्यांनी आपल्या छातीशी काहीतरी लपवून ठेवलं होतं. त्याने थरथरणाऱ्या हातांनी 3 नोटा बाहेर काढल्या. त्या एक एक रुपयांच्या जुन्या, मळलेल्या आणि फाटलेल्या नोटा होत्या. त्या नोटांची अवस्था अशी झाली होती की एखादा भिकारी सुद्धा त्या घेण्यास नकार दे. त्यांच्यावर जागोजागी चिकटपट्टी लावलेली होती आणि तीही निघून जाऊ लागली होती. त्यांनी त्या 3 नोटा माझ्या हातात ठेवल्या आणि माझ्या डोळ्यात तितक्या खोलवर पाहिलं की मला वाटलं ते माझ्या आत्म्याच्या पलीकडे पाहत आहेत. त्यांचे सुकलेले ओठ हलले. त्यांनी काहीतरी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या घशातून एक खरखरीत आवाज बाहेर पडला, पण शब्द मात्र उमटले नाहीत. मला वाटलं की कदाचित गरिबी आणि अपमानाच्या या काळाने त्यांच्या मनावर परिणाम केला असेल. कोट्यवधींचे मालक असलेले सासरे आपल्या शेवटच्या इच्छेच्या स्वरूपात मला हे निरुपयोगी कागदाचे तुकडे का देत होते? त्यांनी आपलं भान गमावलं होतं का? पण त्यांच्या डोळ्यातील स्थिरता काहीतरी वेगळंच सांगत होती. त्यांच्या डोळ्यातून एक शेवटचा मोठा अश्रू ओघळला आणि माझ्या हातावर पडून त्या नोटा भिजवून गेला. त्या क्षणी त्यांची पकड सैल झाली आणि त्यांचा हात निर्जीव होऊन जमिनीवर पडला. माझे सासरे, ज्यांनी पूर्वी शहराची अर्थव्यवस्था आपल्या बोटांवर नाचवली होती, आज अडगळीत कोणतीही औषधं आणि कोणत्याही आपल्या लोकांच्या आधाराशिवाय प्राण सोडून गेले. मी तिथे दगडासारखी बसून राहील. माझ्या एका हातात त्या फाटलेल्या नोटा होत्या आणि दुसऱ्या हातात ती मखमली पिशवी. मला ओरडावंसं वाटत होतं, पण माझा गळा दाटून आला होता. थोड्या वेळाने जेव्हा मला भान आलं तेव्हा मी हमसून रडू लागले. माझ्या हुंदक्यांचा आवाज ऐकून माझे जेठ स्टोरूममध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नव्हतं, उलट एक विचित्र समाधान होतं. त्याने सासऱ्यांचा थंड पडलेला देह पाहिला आणि मग माझ्याकडे वळून कोरड्या आवाजात म्हणाले की रडणं बंद कर. जे व्हायचं होतं ते झालं. आता तरी रोजच्या त्रासातून सुटका झाली. माझ्या जेठने लगेच आपल्या काही मित्रांना आणि एका पुजाऱ्याला फोन केला. रात्रीच्या अंधारातच अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण माझं हृदय तेव्हा हादरलं जेव्हा मी पाहिलं की सासऱ्यांचा देह अजून पूर्ण थंडही झाला नव्हता आणि माझे जेठ व सविता वहिनी स्टोरूममध्ये वेड्यासारखी झडती घेऊ लागले होते. त्यांनी सासऱ्यांचा तो जुना बिछाना फाडला, लाकडी पेट्या कुऱ्हाडीने तोडल्या. ते मृत्यूपत्र शोधत होते, ते हिरे मोती शोधत होते. त्यांच्या कल्पनांनी त्यांची झोप उडवली होती. माझे जेठ ओरडत होते की कुठे गेलं ते सगळं? म्हातारा रिकाम्या हाताने तर मरू शकत नाही. त्यांनी मला भिंतीला ढकललं आणि माझा हात पिळत विचारलं की तुला काही दिलं का त्याने? बोल. मी माझ्या मुठ्ठी घट्ट आवळल्या. माझ्या साडीच्या पदरात ती पिशवी आणि त्या 3 नोटा लपवलेल्या होत्या. मी रडत म्हणाले की त्यांनी मला काहीही दिलं नाही. ते तर बोलूही शकत नव्हते. माझ्या जेठने मला धक्का दिला आणि शिव्या देत बाहेर निघून गेले. अंत्यसंस्काराच्या वेळी देखील त्यांचं लक्ष चितेच्या लाकडांकडे नव्हतं, तर आलेल्या पाहुण्यांच्या बोलण्याकडे होतं. ते प्रत्येकाच्या कानात हेच कुजबुजत होते की कर्ज खूप आहे, म्हणून साधेपणाने सर्व करावं लागत आहे. मी सासऱ्यांची चिता जळताना पाहिली आणि त्या 3 नोटांचा भार माझ्या छातीवर अधिकाधिक जाणवू लागला. घरी परतल्यावर माझ्या जेठाने सासऱ्यांची खोली पूर्णपणे बंद करून टाकली. जणू काही तिथे एखादा खजिना पुरलेला होता.
पण मला माहीत होतं की खजिना तर माझ्याकडे त्या फाटलेल्या कागदांमध्ये आहे. फक्त त्याचा अर्थ मला समजत नव्हता. 13व्या दिवसापर्यंत वाट पाहणं सुद्धा माझ्या जेठला जड जात होतं. त्याने तर दुसऱ्याच दिवसापासून सासऱ्यांच्या जुन्या फायली जाळायला सुरुवात केली. त्या जळणाऱ्या फायलींची राख पाहून मला वाटायचं की कदाचित सासऱ्यांचं संपूर्ण अस्तित्वच संपून गेलं आहे. पण त्या 3 नोटा वारंवार माझ्या मनात चमकत होते. सासऱ्यांनी मरताना मलाच का निवडलं? आरवने जेव्हा मला विचारलं की मी इतकी गप्प गप्प का आहे, तेव्हा मी त्यालाही काही सांगितलं नाही. मला भीती वाटत होती की आरवचा भोळेपणा कुठे माझ्या जेठच्या लालसेचा बळी ठरेल. त्या नोटांमध्ये काहीतरी गूढ रहस्य दडलं होतं. एखादी अशी किल्ली जी कदाचित या संपूर्ण गरिबीच्या कहाणीचं रूप बदलू शकली असती. मी ठरवलं की जोपर्यंत मी त्या नोटांचं सत्य जाणून घेत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. सासऱ्यांचा आत्मा कदाचित यामुळेच भटकत असे, कारण त्यांचं सत्य अजूनही त्या स्टोरूमच्या अडगळीतून बाहेर आलं नव्हतं. सासऱ्यांच्या जाण्यानंतर हवेलीत जी शांतता पसरली होती ती शांततेची नव्हती, तर येणाऱ्या एखाद्या प्रचंड वादळाची चाहूल होती. माझे जेठ आणि सविता यांनी तर मान्यच केलं होतं की सासरे आपल्याबरोबर सगळं रहस्य स्मशानभूमीत घेऊन गेले. पण माझ्या मनात एक अस्वस्थता होती जी मला झोपू देत नव्हती. सासऱ्यांच्या अंत्यसंस्काराला एक आठवडा उलटला होता. माझे जेठ आता पूर्णपणे हवेली विकण्याच्या तयारीत होते, जेणेकरून ते सगळं कर्ज फेडू शकतील आणि जे काही उरेल ते घेऊन शहर सोडून दुसरीकडे स्थायिक होतील. मला भीती वाटत होती की जर घर विकलं गेलं तर स्टोरूम आणि तिच्या भिंतींमध्ये लपलेलं प्रत्येक रहस्य कायमचं गाडलं जाईल. एक रात्र अशी आली जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं आणि बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज येत होते. तेव्हा मी माझ्या कपाटाच्या गुप्त कोपऱ्यातून ती मखमली पिशवी आणि त्या 3 फाटलेल्या 10 रुपयांच्या नोटा बाहेर काढल्या. खोलीतील मंद प्रकाशात मी त्या टेबलावर पसरवल्या. पहिल्या नजरेत त्या फक्त निरुपयोगी कागदाचे तुकडे वाटत होते, मळलेल्या, जुन्या आणि अनेक ठिकाणी फाटलेल्या. पण जेव्हा मी त्यांना बारकाईने पाहायला सुरुवात केली तेव्हा माझं डोकंच गरगरायला लागलं. सासऱ्यांनी त्या नोटा अतिशय काळजीपूर्वक चिकटपट्टीने जोडल्या होत्या. मी पाहिलं की त्या 3 नोटांच्या अनुक्रमांकामध्ये कुणीतरी बदल केला होता. एखाद्या अतिशय बारीक सुईने किंवा पेनने ते अंक खरवडून त्या जागी वेगळे अंक लिहिले गेले होते. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी एक टॉर्च घेतली आणि त्या नोटा प्रकाशासमोर धरल्या. नोटेच्या कागदात जो जलचिन्हाचा भाग असतो त्याच्याजवळ अतिशय सूक्ष्म अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. ते काही साधं लिखाण नव्हतं, तर एखाद्या नकाशासारख्या आकृत्या होत्या. मी 3 नोटा एकत्र जोडून ठेवल्या. तेव्हा मला जाणवलं की या नोटा नव्हत्या, तर एखाद्या कोड्याचे 3 तुकडे होते. जेव्हा त्या 3 नोटा एका विशिष्ट पद्धतीने जोडल्या जात होत्या तेव्हा त्यांच्या फाटलेल्या कडांमागून एक पूर्ण पत्ता आणि काही अंकांचा सांकेतिक क्रम स्पष्ट दिसू लागला. तो क्रम एखाद्या बँकेच्या लॉकरच्या संकेतासारखा वाटत होता, पण त्यात बँकेचं नाव नव्हतं. तेव्हा मला त्या मखमली पेशवीची आठवण झाली. मी ती उघडली तेव्हा त्यातून पितळेची एक छोटी जुनी किल्ली बाहेर आली. त्या किल्लीवर कोणताही क्रमांक नव्हता, पण त्यावर एक छोटंसं चिन्ह होतं, उगवता सूर्य. ते चिन्ह मला खूप परिचित वाटलं. अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला. सासऱ्यांच्या जुन्या कार्यालयाजवळ रायझिंग सन कोऑपरेटिव्ह बँक नावाची एक अतिशय जुनी आणि छोटी बँक होती. ही किल्ली त्या बँकेची असू शकते का? पण सासऱ्यांनी ती इतक्या सुरक्षित पद्धतीने का लपवून ठेवली होती? माझ्या जेठने तर त्यांची सगळी बँक खाती तपासली होती. मग ही बँक त्यांच्या नजरेतून कशी सुटली? तेव्हा मला समजलं की माझे जेठ फक्त मोठ्या बँका आणि मुख्य खात्यांच्या मागावर होते. सासऱ्यांनी मात्र आपली खरी इच्छा आणि रहस्य
त्या छोट्या बँकेत सुरक्षित ठेवलं होतं, जिच्याकडे लोकांनी जवळजवळ दुर्लक्षच केलं होतं. जशी रात्र पुढे सरकत होती, तसतसं रहस्य अधिकच गडद होत चाललं होतं. मी त्या नोटांवर लिहिलेले अंक एका कागदावर उतरवले. ते अंक काहीसे असे होते: 7, 12, 4, 18. मला वाटलं की हा एखादा लॉकरचा संकेतांक असेल. मी त्या अंकांचा सासऱ्यांच्या जन्मतारखेशी संबंध लावण्याचा प्रयत्न केला, पण ते जुळत नव्हते. तेव्हा मला आठवलं की सासरे अनेकदा झोपेत काहीतरी पुटपुटत असत. ते वारंवार 7 पावलं 12 वळण असं काहीतरी म्हणत. हे अंक एखाद्या ठिकाणी पोचण्याचा मार्ग तर नव्हते ना, किंवा एखाद्या गुप्त तिजोरीचा संकेतांक. हा विचार मनात येताच माझ्या अंगावर शहारे आले. मी त्या नोटांकडे पुन्हा बारकाईने पाहिले. नोटांवर लावलेल्या चिकट पट्टीखाली अगदी धूसर अक्षरं दिसत होती. मी अतिशय काळजीपूर्वक चिकटपट्टीचा एक कोपरा उचलला. तेव्हा खाली लिहिलेलं दिसलं: अंतिम विश्वास. माझा श्वास अडकला. सासऱ्यांनी माझ्यावर इतका मोठा विश्वास का ठेवला होता? त्यांना माहीत होतं का की त्यांचीच मुलं त्यांचे शत्रू बनली आहेत? त्या क्षणी मला स्टोरूम मधली ती भिंत आठवली, जिथे सासरे रेषा काढत असत. मी धावत स्टोरूमच्या दिशेने गेले. माझ्या जेटने तिला कुलूप लावलं होतं, पण गंजलेल्या खिडकीतून आत डोकावता येत होतं. टॉर्चच्या प्रकाशात मी पाहिलं की सासऱ्यांनी जिथे रेषा काढल्या होत्या तिथलं प्लास्टर थोडं निघालेलं होतं. मी खिडकीच्या गंजामधून हात घालून एका दगडाने त्या भागाला कुरतडलं. तिथे एक छोटासा खड्डा होता, ज्यामध्ये जुन्या वहीचं एक पान दुमडून ठेवलेलं होतं. मी ते बाहेर काढलं आणि परत माझ्या खोलीत आले. त्या पानावर सासऱ्यांच्या थरथरणाऱ्या अक्षरात लिहिलं होतं: माझा मुलगा राहुल आणि सून सबिता मला हळूहळू मारत आहेत. माझ्या औषधांमध्ये फेरफार करण्यात आला आहे. अंजली, तूच माझी शेवटची आशा आहेस. त्या 3 नोटा कधीही वेगळ्या करू नकोस. त्या तुला सत्यापर्यंत घेऊन जातील. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. ज्या लालसेला मी फक्त मालमत्तेसाठीची भांडण समजत होते, ती प्रत्यक्षात एक आखलेली हत्या होती. सासऱ्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती आणि त्यांनी सत्य उघड व्हावं म्हणून हे सर्व केलं होतं. पण आता धोका माझ्यावरही होता. जर माझ्या जेटला समजलं की माझ्याकडे त्या नोटा आणि ती किल्ली आहे, तर ते मलाही सोडणार नव्हते. पुढचे काही दिवस माझ्यासाठी अग्निपरीक्षेसारखे होते. माझ्या जेटने हवेली विकण्याची कागदपत्र पूर्ण केली होती. त्यांनी मला सांगितलं की पुढच्या 3 दिवसात आपल्याला ही हवेली रिकामी करायची आहे. माझ्याकडे वेळ फार कमी होता. मला त्या बँकेपर्यंत पोहोचायचं होतं, जी शहराच्या दुसऱ्या टोकाला होती. मी माझी मैत्रीण रीताला फोन केला आणि तिला सगळं सांगितलं. आम्ही एक योजना आखली की मी माहेरी जाण्याचं निमित्त करेन आणि तिथून थेट बँकेत जाईन. पण माझे जेट खूप चलाक होते. त्यांनी माझ्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली होती. एका संध्याकाळी मी आंघोळ करून बाहेर आले, तेव्हा पाहिलं की माझे जेट माझ्या कपाटातील साड्या जमिनीवर फेकून काहीतरी शोधत होते. माझं हृदय धडधडू लागलं. त्या नोटा मी माझ्या आईच्या फोटो मागे लपवून ठेवल्या होत्या. माझे जेट त्या फोटोपर्यंत पोचणारच होते. इतक्या चविताने त्यांना बाहेरून हाक मारली. मी थोडक्यात वाचले. त्या रात्री मी त्या नोटा एका कपड्यात गुंडाळून माझ्या कमरेला बांधून ठेवले. 3ऱ्या दिवशी सकाळी मी बॅग घेऊन निघण्यासाठी तयार झाले. माझे जेट माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले की अंजली, तू काहीतरी लपवत आहेस. मला माहीत आहे की त्या म्हाताऱ्याने तुला काही दिलं आहे. तू शांतपणे ते मला दिलंस तर मी तुला त्यातला हिस्सा दे. नाहीतर लक्षात ठेव, या घरातून बाहेर पडणारे रस्ते खूप धोकादायक असतात. त्याच्या धमकीने मला भीती वाटली, पण माझा निर्धार ठाम होता. मी धैर्य एकवटलं आणि म्हणाले की माझ्याकडे काहीही नाही. तुम्हाला हवं असेल तर माझी बॅग तपासा. त्याने माझी बॅग तपासली. त्यात फक्त काही कपडे होते. त्याने मला जाऊ दिलं, पण मला माहीत होतं की तो माझा पाठलाग करणार आहे. मी स्थानकावर पोचले, पण रेल्वेत बसण्याऐवजी मी मागच्या रस्त्याने जाऊन एका रिक्षात बसले आणि रायझिंग सन बँकेच्या दिशेने निघाले.
संपूर्ण प्रवासात मला असं वाटत होतं की एखादी गाडी माझा पाठलाग करत आहे. जेव्हा मी त्या जुन्या बँकेसमोर पोचले तेव्हा माझ्या छातीची धडधड आणखी वाढली. ती बँक एखाद्या जुन्या हवेलीसारखी दिसत होती, जिच्या मुख्य प्रवेशद्वाराला गंज चढला होता. आत सर्वत्र शांतता होती. मी काउंटरपाशी जाऊन ती पितळेची किल्ली दाखवली. व्यवस्थापक, जे अतिशय वृद्ध गृहस्थ होते, त्यांनी मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि चष्मा नीट करत विचारलं, श्रीधर रावांची सून? मी मान डोलावली. त्यांनी मला एका जुन्या कॅबिनमध्ये बोलावलं. तिथल्या हवेत जुन्या कागदपत्रांचा वास भरला होता. त्यांनी एक जाड रजिस्टर उघडलं आणि मला त्या 3 नोटांबद्दल विचारलं. जेव्हा मी त्या फाटलेल्या नोटा त्यांच्या समोर ठेवल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक उमटली. त्यांनी त्या नोटा एका विशेष प्रकाशाखाली ठेवल्या आणि काळजीपूर्वक तपासू लागले. व्यवस्थापकांनी हळू आवाजात म्हटलं की श्रीधररावांनी 10 वर्षांपूर्वी ही व्यवस्था केली होती. त्यांनी सांगितलं होतं की जर कधी ते या जगात नसतील आणि त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल वाद निर्माण झाला तर ज्याच्याकडे या 3 नोटा असतील तीच व्यक्ती त्यांची खरी वारसदार असेल. त्यांनी मला एका जड लोखंडी दरवाजाकडे नेलं. आम्ही लवकर कक्षाकडे गेलो. तिथल्या भिंतीवर ओलसरपणा होता आणि सर्वत्र अंधार पसरला होता. जसजसं आम्ही त्या लॉकर जवळ पोहोचत होतो तर तशी मला सासऱ्यांच्या शेवटच्या श्वासांची आठवण होत होती. लॉकर क्रमांक 712. समोर आम्ही थांबलो. हेच ते अंक होते जे त्या नोटांवर लिहिलेले होते. उरलेले अंक 4 आणि 18 कदाचित संकेतांक असावेत. माझा हात थरथरत होता. जेव्हा मी ती पितळेची किल्ली लॉकरमध्ये घातली तेव्हा लॉकर उघडल्यावर त्यातून कोणताही तेजस्वी प्रकाश बाहेर आला नाही. आत फक्त एक जुनी काळी डायरी आणि काही कायदेशीर कागदपत्र ठेवलेली होती. मी ती डायरी उचलली आणि पहिलं पान उघडलं. त्यात जे लिहिलं होतं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात सासऱ्यांनी लिहिलं होतं की त्यांनी आपली कोट्यवधींची संपत्ती कधीच गमावली नव्हती. व्यवसायात जो तोटा दाखवला गेला होता तो फक्त एक बनाव होता, जेणेकरून ते आपल्या मुलांचा खरा स्वभाव ओळखू शकतील. पण सर्वात मोठं रहस्य तर पुढे होतं. त्या लॉकरमध्ये एक छोटासा साऊंड रेकॉर्ड ठेवलेला होता. मी जेव्हा त्याचं बटन दाबलं तेव्हा सासऱ्यांचा आवाज घुमला. त्यांनी म्हटलं की अंजली, जर तू हे ऐकत असशील तर याचा अर्थ माझ्या मुलाने आणि सुनेने म्हणजे राहुलने आणि सविताने माझा खून केला आहे. पण त्यांना माहीत नाही की ज्या घराला ते विकण्याच्या तयारीत आहेत त्याच्या खाली खजिना नाही तर त्याच्या स्वतःच्या विनाशाचा पुरावा लपलेला आहे. हे ऐकताच माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. खजिना नव्हे तर विनाशाचा पुरावा. शेवटी सासरे काय सांगू इच्छित होते? त्या नोटांचा खरा हेतू फक्त या लॉकरपर्यंत पोचणं होता का, की अजूनही काहीतरी असं होतं जे माझ्या आकलनाच्या पलीकडे होतं? मला जाणवलं की हा खेळ अजून संपलेला नव्हता. उलट आता त्याचं सर्वात भयानक वळण सुरू होणार होतं. बँकेच्या त्या थंड आणि शांत लॉकर कक्षात जेव्हा सासऱ्यांचा आवाज त्या जुन्या साऊंड रेकॉर्डरमध्ये घुमला तेव्हा माझ्या मनात जाणू काहीतरी तुटलं. त्यांच्या आवाजात तो जुना रुबाब नव्हता तर एक हतबल बाप आपल्या शेवटच्या श्वासांबरोबर न्यायाची याचना करत होते. साऊंड रेकॉर्डरमध्ये आवाज थोडासा तुटक येत होता, पण प्रत्येक शब्द माझ्या छातीत बाणासारखा घुसत होता. त्यांनी म्हटलं होतं की अंजली, जर तू इथपर्यंत पोहोचली असशील तर याचा अर्थ माझा विश्वास खरा ठरला. माझ्या मुलाला, राहुलला आणि सविताला वाटतं की त्यांनी मला लुटलं, पण त्यांनी फक्त तेच कागद हिसकावून घेतले जे मी त्यांना घेऊ दिले. खरी ताकद त्या कागदात नाही तर त्या जमिनीच्या तुकड्यात आहे, जी मी तुझ्या सासूबाई सावित्री यांच्या नावावर अनेक वर्षांपूर्वी शहरापासून दूर असलेल्या एका अज्ञात गावात विकत घेतली होती. माझा मुलगा राहुल आणि सविताने मला विष दिलं आहे. अंजली, ते माझ्या औषधांमध्ये हळूहळू असं रसायन मिसळत होते जे माणसाला आतून पोखरून टाकतं. मला हे सगळं माहीत होतं, तरीही मी ती औषधं घेत राहिली, कारण मला पाहायचं होतं
की माझंच रक्त किती खालच्या थराला जाऊ शकतं. मी थरथरणाऱ्या हातांनी साऊंड रेकॉर्डर बंद केलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. ज्या व्यक्तीची मी रात्रंदिवस सेवा केली होती त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी तिळतिळ मारलं होतं. लॉकरमध्ये ठेवलेली ती काळी डायरी मी पुढे चालली तेव्हा त्यात त्या औषधांची नावं आणि त्या तारखा लिहिलेल्या होत्या. ज्या दिवशी माझे जेठ यांनी सासऱ्यांशी गैरवर्तन केलं होतं. डायरीच्या मध्यभागी मृत्यूपत्राचा खरा आणि अंतिम मसुदा ठेवलेला होता. त्यावर न्यायालयाची अधिकृत मोहर होती आणि साक्षीदार म्हणून त्याच बँक व्यवस्थापकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं की श्रीधररावांची सर्व गुप्त संपत्ती, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन आणि इतर गुंतवणुकीचा समावेश होता, तिचे एकमेव वारसदार मी म्हणजे अंजली आहे. माझे जेठ आणि आरव यांना त्यांच्या या निष्ठुर वागणुकीमुळे पूर्णपणे बेदखल करण्यात आलं होतं. पण रहस्य अजून संपलेलं नव्हतं. मृत्यूपत्राच्या शेवटी एक अट लिहिलेली होती. हे मृत्यूपत्र तेव्हाच लागू होणार होतं जेव्हा माझे जेठ हवेली विकण्याचा व्यवहार पूर्ण करतील आणि सासऱ्यांच्या मृत्यूला किमान 1 महिना उलटेल. सासऱ्यांनी किती दूरदृष्टीने विचार केला होता. त्यांना माहीत होतं की जर माझ्या जेठला हे सगळं समजलं तर ते मला घाबरवतील किंवा माझा जीव घेण्याचाही प्रयत्न करतील. त्याने माझ्या जेठला हवेली विकण्याची मोकळीक दिली होती, जेणेकरून ते स्वतःच्या लालसेच्या जाळ्यात अडकून राहतील. हवेली विकल्यानंतर त्यांना समजणार होतं की हवेलीच्या खऱ्या मालकीची कागदपत्र या लॉकरमध्ये आहे आणि त्यांनी केलेला व्यवहार कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे. मी बँकेतून बाहेर पडले तेव्हा माझं डोकंच फिरत होतं. बाहेर तीच काळी गाडी उभी होती, जिच्याबद्दल मला आधीपासून संशय होता. मी ऑटो रिक्षात बसताच ती गाडी माझ्या मागे लागली. माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. मी रिक्षा चालकाला वेग वाढवायला सांगितलं आणि अनेक गल्ल्या बोळ्यातून वळण घेत आम्ही माझी मैत्रीण रीताच्या घरी पोचलो. मला माहीत होतं की आता थेट घरी जाणं धोकादायक ठरू शकतं. रीताच्या घरी पोचल्यावर मी त्या 3 नोटा पुन्हा बारकाईने पाहिल्या. आता त्यांचं रहस्य पूर्णपणे उलगडलं होतं. त्यांच्यावर असलेले संकेत खरोखर त्या जमिनीचे गट क्रमांक आणि बँकेच्या संकेत शब्दांचं मिश्रण होते. पण तेवढ्यात डायरीच्या शेवटच्या पानावर मला आणखी एक गोष्ट दिसली, ज्याने माझ्या अंगावर काटा आला. सासऱ्यांनी लिहिलं होतं की अंजली हवेलीच्या खाली ज्या खजिन्याचा राहुल शोध घेत आहे तिथे खजिना नाही, तिथे माझ्या धाकट्या भावाच्या अस्थी आहे आणि ते रहस्य दडलं आहे, ज्यामुळे राहुल आज इतका क्रूर बनला आहे. हे वाचून माझं डोकं सुन्न झालं. सासऱ्यांचा धाकटा भाऊ होता हे मला कधीच सांगितलं गेलं नव्हतं. मला तर माहीतही नव्हतं की त्यांना एखादा भाऊ होता. काय माझ्या जेठने आपल्या चुलत्याबरोबरही काही भयंकर केलं होतं. तेवढ्यात माझा फोन वाजला. आरवचा फोन होता. त्याच्या आवाजात प्रचंड भीती होती. ते म्हणाले की अंजली, तू कुठे आहेस? भावाला समजलं आहे की तू बँकेत गेली होतीस. तो वेड्यासारखा तुझी वाट पाहत आहे. सविता वहिनींनी तुझी खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकली आहे. तू आता घरी येऊ नकोस. मी आरवला विचारलं की त्यांना सासऱ्यांच्या भावाबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा तो गप्प झाला. नंतर म्हणाला की तो एक अपघात होता. भाऊ म्हणतात की बाबांनी त्याला मारलं होतं. आता मला समजलं की माझ्या जेठच्या मनात बाबांबद्दल इतका द्वेष का होता. त्यांना वाटत होतं की त्यांचे बाबा एक खुनी आहेत, पण सासऱ्यांची डायरी काही वेगळंच सत्य सांगत होती. मी धैर्य गोळा केलं आणि ठरवलं की आता लपून राहण्याचा काळ संपला आहे. मला त्या हवेलीत परत जावंच लागणार होतं, जिथून या सगळ्याची सुरुवात झाली होती. मी पोलीस खात्यातील माझ्या ओळखीच्या एका निरीक्षकाला फोन केला आणि त्यांना सगळी सत्यता सांगितली. मी त्यांना सांगितलं की त्यांनी हवेलीजवळ तयार राहावं. जेव्हा मी हवेलीच्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले तेव्हा तिथे भयानक शांतता पसरली होती. मी आत पाऊल टाकताच माझे जेठ समोर उभे राहिले. त्यांच्या हातात तोच पितळेचा लोटा होता, ज्याने ते बाबांना घाबरवत असत. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. ते म्हणाले, आलीस सुनबाई, आणती किल्ली आणि ती कागदपत्र माझ्याकडे दे. मला माहीत आहे तू त्या जुन्या बँकेत गेली होतीस.
मी शांतपणे म्हणाले की दादा, तुम्ही जे केलं आहे त्यासाठी कायदा तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही बाबांना विष दिलं. माझे जेठ हसले आणि म्हणाले की त्या म्हाताऱ्याला तेच योग्य होतं. त्याने माझ्या चुलत्याला मारलं होतं फक्त मालमत्तेसाठी. आज मी तेच करत आहे जे त्याने केलं. मी मोठ्याने ओरडले, खोटं. बाबांनी कुणालाही मारलं नव्हतं. तुमच्या चुलत्याने स्वतः आत्महत्या केली होती कारण त्यांनी जुगारात सर्व काही गमावलं होतं आणि बाबांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं या डायरीत लिहिलेलं आहे. माझ्या जेठच्या डोळ्यात संताप उतरला. ते माझ्याकडे झेपावले. पण तेवढ्यात सविता वहिनी धावत आल्या आणि म्हणाल्या की थांब, पोलीस आले आहेत. ते गोंधळून गेले. मी पाहिलं की निरीक्षक आणि त्यांची टीम हवेलीत दाखल झाली होती. मी ती डायरी आणि मृत्यूपत्र पोलिसांच्या ताब्यात दिली. पण या रहस्याचा शेवटचा पडदा तेव्हा उघडला जेव्हा निरीक्षक म्हणाले की आम्हाला हवेलीच्या तळघराची झडती घ्यायची आहे. हे ऐकून माझ्या जेठचा चेहरा पांढरा पडला. तळघराची खोदकाम सुरू झाली आणि जे बाहेर आलं त्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. तिथे फक्त हाडं नव्हती तर बाबांच्या भावाने लिहिलेली आत्महत्येची चिठ्ठीही होती, जी एका प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षित ठेवलेली होती. त्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिलं होतं की माझ्या जेठने आपल्या चुलत्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं आणि त्यांची कर्जाची कागदपत्र लपवून ठेवली होती जेणेकरून ते आत्महत्या करतील आणि त्याचा दोष बाबांवर जाईल. माझ्या जेठने आपल्या बाबांना अनेक वर्ष एका खुनाच्या खोट्या आरोपाचं ओझं व्हायला भाग पाडलं होतं आणि शेवटी त्यांनाही मारून टाकलं होतं. माझ्या जेठच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. सविता जमिनीवर बसून रडू लागली. आरवला आपली नजर वर करता येत नव्हती. ज्या हवेलीत कधी काळी आनंद नांदत होता तिथे आज पापाचा घडा फुटला होता. पोलीस माझ्या जेठला घेऊन गेले. मी त्या स्टोरूमकडे पाहिलं जिथे बाबांनी आपले शेवटचे दिवस घालवले होते. मला असं वाटलं जणू ते खिडकीजवळ उभे राहून मला आशीर्वाद देत आहेत. त्या 3 फाटलेल्या नोटा आजही माझ्या मुठीत होत्या. त्यांनी मला फक्त संपत्ती दिली नव्हती तर त्या सत्याशी सामना घडवून आणला होता ज्याने एका संपूर्ण कुटुंबाला आतून पोखरून टाकलं होतं. आता प्रश्न फक्त त्या संपत्तीचं काय होणार हा नव्हता तर बाबांच्या त्या 3 नोटांचं अंतिम रहस्य काय होतं हा होता. कारण डायरीच्या अगदी शेवटच्या पानावर अजूनही एक कोडं अपूर्ण होतं जे फक्त त्या नोटा एका विशिष्ट क्रमाने ठेवल्यावरच उलगडणार होतं. हवेलीच्या त्या ओलसर तळघरात जेव्हा पोलिसांच्या टॉर्चचा प्रकाश पडला तेव्हा तिथे फक्त धूळ आणि जुन्या आठवणी नव्हत्या तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या अधपतनाची एक वेदनादायक कथा लपलेली होती. जेठजींना जेव्हा पोलिसांच्या गाडीत बसवलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचं एकही चिन्ह नव्हतं. ते अजूनही माझ्याकडे तिरस्काराने पाहत होते. जणू त्यांना आपल्या पराभवाचं नव्हे तर माझ्या विजयाचंच दुःख होतं. सविता वहिनी अंगणाच्या मध्यभागी डोकं धरून बसल्या होत्या. त्यांचा सारा अहंकार, त्यांचे हिरे आणि रेशमी साड्यांचा गर्व त्या दिवशी मातीत मिसळला होता. आरव जो आतापर्यंत आपल्या भावाच्या सावलीसारखा वागत होता तो हुंदके देत रडत होता. त्यांनी माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला पण मी माझी नजर फिरवली. नात्यांची जी दोरी एकदा तुटते तिला गाठ बांधून जोडता येतं पण तिच्यातील पूर्वीची कोमलता पुन्हा आणता येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण हवेलीच्या चौकटीला स्पर्शून गेली तेव्हा तो प्रकाश पूर्वीसारखा नव्हता. आज त्यात एक पावित्र्य होतं. जणू वर्षानुवर्षाचं एखादं जड ओझं उतरलं होतं. मी माझ्या कपाटातून त्या 3 फाटलेल्या नोटा काढल्या. माझे जेठजी तुरुंगात गेल्यानंतर आणि वसियत समोर आल्यानंतरही मला वाटत होतं की बाबांनी त्या नोटांद्वारे मला अजून काही सांगायचं होतं. मी त्या 3 नोटा डायरीच्या शेवटच्या पानावर काढलेल्या रेषांवर ठेवल्या. जेव्हा मी नोटांचे फाटलेले कडे त्या रेषांशी जुळवले तेव्हा एक अदृश्य चित्र समोर आले. नोटांच्या क्रमांकाचा आणि डायरीतील रेषांचा मेळ घालून एक मोबाईल क्रमांक आणि एक गुप्त संदेश उमटला. तो संदेश होता की अंजली, न्याय फक्त गुन्हेगारांना शिक्षा देऊन पूर्ण होत नाही तर पीडितांना त्यांचा हक्क मिळवून देऊन पूर्ण होतो. या क्रमांकावर फोन कर. मी कापऱ्या हातांनी तो क्रमांक फिरवला.
दुसऱ्या बाजूने एक गंभीर आणि शांत आवाज आला. ते बाबांचे जुने वकील आणि सर्वात जवळचे मित्र मिस्टर खन्ना होते. त्यांनी मला सांगितलं की बाबांनी आपल्या वसाहती व्यतिरिक्त आणखी एक गुप्त निधी तयार केला होता. हा निधी त्या हजारो छोट्या गुंतवणूकदारांसाठी होता, ज्यांचा पैसा माझे जेटजींच्या चुकीच्या धोरणामुळे आणि लालसेमुळे बुडाला होता. बाबांना आपली संपत्ती फक्त माझ्यासाठी जपायची नव्हती, तर त्या गरिबांचा हक्कही परत द्यायचा होता. मला जाणवलं की बाबांनी मला फक्त वारसदार बनवलं नव्हतं, तर त्यांनी मला आपल्या नैतिकतेचा आणि जबाबदारीचा मशाल वाहक बनवलं होतं, ज्याला त्यांच्या स्वतःच्या मुलांनी विझवण्याचा प्रयत्न केला होता. त्या 3 फाटलेल्या नोटांचं खरं रहस्य तेव्हा माझ्या समोर उलगडलं. बाबांनी त्या नोटा फाडल्या होत्या कारण त्यांना हवं होतं की ज्याच्यापर्यंत त्या पोचतील त्याने धैर्य आणि बुद्धिमत्तेची परीक्षा द्यावी. जर त्यांनी त्या सरळ दिल्या असत्या तर कदाचित मी त्यांचा उपयोग साध्या नोटांसारखा केला असता किंवा माझ्या जेटजींनी त्या हिसकावून घेतल्या असत्या. पण त्या नोटांची अवस्था अशी होती की त्यांचा अर्थ फक्त तोच समजू शकत होता ज्याच्या मनात बाबांसाठी निस्वार्थ प्रेम असे. मी ज्या मार्गाने त्या नोटांचा अर्थ उलगडला तो फक्त संपत्तीचा मार्ग नव्हता, तो एका आत्म्याच्या शांतीचा मार्ग होता. पुढचे काही महिने खूप धावपळीचे गेले. मी बाबांच्या वसाहतीनुसार साऱ्या गुप्त संपत्तीचं व्यवस्थापन केलं. मी ती हवेली विकली कारण तिच्या भिंतींमध्ये अजूनही बाबांच्या वेदना आणि माझ्या जेटजींचा अहंकार घुमत होता. त्या हवेलींमधून मिळालेल्या पैशातून आणि बाबांच्या गुप्त गुंतवणुकीतून मी त्या सर्व लोकांचं कर्ज फेडलं जे माझ्या जेटजींमुळे उद्ध्वस्त झाले होते. जेव्हा मी त्या छोट्या दुकानदारांना आणि मजुरांना त्यांचा हक्काचा पैसा देत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक हीच बाबांची खरी संपत्ती होती. आरवने माझ्याकडे क्षमा मागितली आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याची विनंती केली. मी त्यांना माफ तर केलं, पण मी ठरवलं की आता मी माझं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं राहून जगेन. मी एक छोटी संस्था सुरू केली जिचं नाव श्रीधरराव स्मृती संस्थान ठेवलं. ती संस्था निराधार वृद्धांसाठी काम करते. आज जेव्हा मी त्या संस्थेच्या ओसरीत बसते तेव्हा मला बाबांच्या ते 3 नोटा आठवतात. त्या नोटा आजही माझ्याकडे एका चौकटीत जपून ठेवलेल्या आहेत. त्या मला सतत आठवण करून देतात की माणसाकडचं सर्व काही संपलं तरी त्याचं चारित्र्य त्याच्याकडे कायम राहतं. जगाला वाटत होतं की श्रीधरराव एक कंगाल आणि वेडे म्हातारे म्हणून या जगातून गेले, पण वास्तवात ते एका राजासारखे गेले, ज्याने आपल्या शेवटच्या खेळीत केवळ वाईटावर विजय मिळवला नाही तर आपला खरा वारसा योग्य हातात सोपवला. त्या फाटलेल्या 10 रुपयांच्या नोटांची किंमत कोट्यवधी रुपयांत नव्हती. त्यांची किंमत त्या विश्वासात होती जो एका मरणाऱ्या वडिलांनी आपल्या सुनेवर ठेवला होता. जेव्हा माझा श्वास अडकतो किंवा मी स्वतःला कमकुवत समजू लागते तेव्हा मी त्या 3 नोटांकडे पाहते आणि मला बाबांची ती शेवटची नजर आठवते जी जणू म्हणत असते की बेटी, तू एकटी नाहीस, सत्य तुझ्या सोबत आहे. आज मी कोट्यवधींची मालकीण आहे, पण माझी सर्वात मोठी संपत्ती तो समाधान आहे जो मला त्या वृद्धांची सेवा करून मिळतो, जे कधी माझ्या सासऱ्यांसारखे आपल्याच लोकांच्या निष्ठुरतेचे बळी ठरले होते. नात्यांचं जे कडवं सत्य मी पाहिलं त्याने मला कठोर बनवलं नाही तर अधिक संवेदनशील बनवलं. सासऱ्यांच्या त्या फाटलेल्या नोटा आजही अनेकांना एक न सुटणारं कोडं वाटू शकतात, पण माझ्यासाठी त्या प्रेम, विश्वास आणि न्यायाचं प्रतीक आहे ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आता मी शांतपणे झोपू शकते कारण मला माहीत आहे की सासऱ्यांच्या आत्म्याला अखेर शांती मिळाली आहे ज्याचे ते खरे हकदार होते. या कथेचा शेवट इथे होत नाही, उलट ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे जिथे पैसा नव्हे तर माणुसकी हीच सर्वात मोठी संपत्ती असते. आणि रहस्याची गोष्ट करायची झाली तर ती शेवटची नोट जी मी सर्वात शेवटी जोडली होती तिच्या मागे सासऱ्यांनी एक छोटीशी ओळ लिहून ठेवली होती जी मला नंतर दिसली. त्यावर लिहिलं होतं की अंजली, खरी संपत्ती तुझ्या मनातील ममतेत आहे. ती जगातील कोणताही राहुल कधीच विकत घेऊ शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती अंजली आणि तिच्या सासऱ्यांची अशी एक हृदयस्पर्शी कथा जिने आपल्याला शिकवलं की संपत्ती वारशाने मिळू शकते, पण संस्कार, प्रामाणिकपणा आणि नैतिकता
स्वतःच्या कर्माने कमवावी लागते. सासऱ्यांच्या त्या 3 फाटलेल्या नोटांनी केवळ एक साम्राज्य वाचवलं नाही, तर त्या लोकांचे खरे चेहरेही जगासमोर आणले, जे नात्यांची भाषा बोलत होते, पण मनात मात्र लालसेचं विष बाळगून होते. लक्षात ठेवा, सत्याला काही काळ दाबून ठेवता येतं, पण ते कायमचं मिटवता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? अंजलीने त्या 3 नोटांचं रहस्य उलगडून आणि राहुलला शिक्षा करून योग्य केलं का, की रक्ताच्या नात्यांना आणखी एक संधी द्यायला हवी होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही कथा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की नात्यांची खरी किंमत पैशात नसते, तर विश्वास, आपुलकी आणि निस्वार्थ प्रेमात असते. धन्यवाद.